नमस्कार, मी दीपक निकम, आपला म्युच्युअल फंड ॲडवायझर. मागील 2 रील्समध्ये आपण रिटायरमेंट संदर्भातील काही आकडेवारी बघितली होती आणि रिटायरमेंट प्लॅन ठरवत असताना कुठल्या बाबींचा विचार केला पाहिजे, हे आपण बघितलं होतं. या रील्समध्ये आपण बघूया, की रिटायरमेंटचं प्लॅनिंग घेण्याचं योग्य वय काय? भारतात साधारणतः वयवर्ष 60 हे आपण रिटायरमेंटचं वय गृहीत धरत असतो. वयवर्ष 60 येण्यापूर्वीचा जितका अधिकचा वेळ आपणास मिळेल, तितकं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. आपण जर वयोगटानुसार बघितलं, तर वयवर्ष 20 ते 30 ह्या वयोगटातील गुंतवणूकदारांनी त्यांच्या रिटायरमेंटची जर्नी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आजच सुरुवात केली. तर त्यांच्याकडे रिटायरमेंटचा कालावधी मोठा असल्यामुळे त्यांना कंपाऊंडिंगचा फायदा खूप जास्त मिळू शकतो. म्हणजे ते अगदी छोट्या गुंतवणुकीतूनही त्यांचं मोठं लक्ष्य साध्य करू शकतात. ते अगदी त्यांच्या वयाच्या 40 ते 45 सुद्धा अर्ली रिटायरमेंट घेऊ शकतात. वयाच्या 30 ते 40 ह्या वयोगटातील गुंतवणूकदारांकडे ही पुरेसा वेळ असतो. परंतु त्याचबरोबर त्यांच्या इतरही लायबिलिटीज ह्या नजीकच्या काळात येऊ शकतात. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांचा प्लॅनिंग करणे योग्य ठरू शकतं. त्यानंतर वयाच्या 50 ते 60 ह्या वयोगटासाठी त्यांचा रिटायरमेंटचा प्लॅनिंग हा आपल्याला अतिशय योग्य रीतीने करावा लागतो. त्यांची जोखीम आणि त्यांचा असलेला कालावधी याचा विचार करून आपल्याला रिटायरमेंट प्लॅन ठरवायचा असतो. त्यामुळे तुम्हालाही तुमचा रिटायरमेंटचा प्लॅनिंग आणि तुमच्या वेल्थ क्रिएशनची जर्नी आमच्यासोबत सुरू करायची असेल, तर दिलेल्या नंबरवर आपण आमच्याशी संपर्क साधू शकतात. धन्यवाद.